तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आपण सध्या मुंब्रा स्थानक या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी कालमध्ये सकाळी मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडली होती आणि मोठा अपघात झाला होता। ते म्हणजे फास्ट ट्रॅकवरती दोन्ही लोकल जे आजूबाजूला आले अस कारणास्तव त्या काही तोल घेऊन जाऊन काही लोकांचा अपघात झाला होता। त्यामध्ये 13 पैकी 4 जणांचा मृत्यू झाला। त्यानंतर आता रेल्वे GRP कडनं या ट्रॅक्सची जी रुंदी मोजण्यात आली होती, मात्र पुन्हा एकदा आता रेल्वेच्या GRP कडनं लोहमार्गाकडनं पुन्हा पोलिसांकडनं हे या ठिकाणची मोजमाप करण्यात येत आहे। पाहू शकतात अशा प्रकारचे फास्ट ट्रॅक जो आहे CST टू कर्जत कसारा ते CST कडे जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या या फास्ट ट्रॅकवरती मुंब्रा स्थानकादरम्यान धावताना आपल्याला पाहायला मिळतात आणि दोघांमधलं जे अंतर आहे ते मोजण्याचं काम आता सुरू आहे। पुन्हा आता हे मोजमाप घेण्याचं काम सुरू झालेलं आहे। या ठिकाणची जी आहे ते पूर्णतः मोजमाप केलं जात आहे। पाहायला गेलं तर काल जो अपघात झाला या दोन्ही आता पाहू शकता दोन्ही ट्रॅकवरती आता ज्या दोन्ही रेल्वे आजूबाजूच्या परिसरातनं आजूबाजूला खेटूनच आता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। पाहायला गेलं तर बाजूलाच हे तोल जाऊन त्यांचा काहींचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे नक्कीच या रेल्वेमध्ये किती अंतर असावं याची देखील आता मोजमाप पुन्हा आता घ्यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून सध्या तरी या फास्ट ट्रॅकवरती वळण वाटेवरती जो वळण वाट आहे ब्लॅक स्पॉट आहे तो वळणाच्या वाटेवरती आता जे रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या फास्ट ट्रॅकच्या ज्या आहेत त्या त्यांचा वेग जे आहे ते कमी करण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर या ठिकाणी अशा प्रकारचे आता मोजमाप घ्यायला सुरुवात झालेली आहे। पाहू शकतात रेल्वेची GRPची टीम जे रेल्वे ट्रॅकमध्ये उतरून काल देखील या ठिकाणचं रुंदीचं जे ते दोन्ही रुळाच्या मधलं मोजमाप घेताना आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र आता पुन्हा एकदा त्याच रुंदीचं मोजमाप आता या रेल्वे कर्मचारी अधिकारी आणि GRPच्या टीमकडनं घेतलं जात आहे। पुन्हा आता याची नोंद घेतली जात आहे। त्यामुळे नक्कीच आता या ट्रॅकमध्ये ज्या ठिकाणाहून अपघात झाला आहे तिकडून ते कुठपर्यंत जी माणसं पडली आहेत लोकल प्रवासी पडले आहेत त्या ठिकाणचं अंतर हे मोजत आहेत। त्यामुळे नक्कीच कुठंतरी आता रेल्वे प्रशासनाकडनं पुन्हा एकदा आता दखल घेतली जाते। त्यामुळे वळण वाट आहे हे पूर्णतः मोठ्या प्रमाणात रेल्वे ट्रॅक जो आहे तो फास्ट ट्रॅक जो आहे तो मोठ्या प्रमाणाचा वळण आहे। पाहायला गेलं तर कर्जत कसाराहून ठाण्याकडे येताना एकूण 7 ते 8 असे हॉटस्पॉट आहे ब्लॅक स्पॉट आहेत ते वळण वाट आहेत। त्यामुळे या ठिकाणच्या ज्या गाड्या ज्या आहेत ते ज्या गाड्या आहेत त्या फास्ट गाड्या ज्या धावताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे कुठेतरी अपघात होताना दिसत आहे। मात्र या ठिकाणी आपण विचारणार आहोत या ठिकाणी पुन्हा मोजमाप घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडनं सर पुन्हा आता मोजमाप घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे सॉरी या ठिकाणी त्यांनी आता प्रतिक्रिया देण्यास आता सध्या तरी नकार दिलेला आहे। मात्र सध्या आपण मुंब्रा फलाटवरती आहोत आणि याच ठिकाणी काल देखील ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे अशा घटनेचा आढावा रेल्वे प्रशासनाकडनं घेतला जात आहे। त्यामुळे अजून देखील ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणचे दृश्य आपण दाखवू शकतो। ट्रॅकवरती अजून बूट चपला त्यांचे बॅग्स अशा वस्तू पडलेल्या आहेत। त्यामुळे 13 लोक या अपघातामध्ये रेल्वे ट्रॅकवरती येऊन पडल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे आणि खबरदारी म्हणून रेल्वेने आता पूर्णतः या मुंब्रा ज्या ट्रॅक जो आहे फास्ट ट्रॅक जो आहे या ठिकाणचा आता पूर्णतः मोजमाप घेऊन अंतर किती असावं कशाप्रकारे ट्रॅक लांब करता येईल का त्यामुळे दोघांचं अंतर जे आहे ते वाढवल्यामुळे अपघात होणार नाही ह्याची देखील नोंद घेतली जात आहे। मात्र हा सरळ वाट नसून रेल्वेची ही पूर्णतः वळण वाट आहे आणि या वळण वाटेवरती एक्सप्रेस असेल लोकल फास्ट ट्रॅक असतील अशा सर्व रेल्वे या ठिकाणी धावताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कालपासून आता रेल्वे प्रशासनाकडनं आता या ठिकाणचा पूर्णतः पाठपुरावा केला जात आहे। त्यामुळे ही जी आता जलद लोकल आहे ती CST कडे जाणारी आहे तिचा देखील वेग जो आहे तो कमी केलेला आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणचा अपघात होणार नाही यासाठी पूर्णतः दक्षता आता रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येत आहे। त्यामुळे नक्कीच आता अपघातग्रस्त जे अपघात घेऊन या ठिकाणी मृत्युमुखी पडले तर काही जण आता कळवा रुग्णालयामध्ये उपचार देखील घेत आहेत। त्यामुळे नक्कीच रेल्वेने आता या संदर्भातली खबरदारी आता घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे ठाणे ते कर्जत कसारा या ठिकाणचे जे ब्लॅक स्पॉट आहेत त्या ठिकाणचे रेल्वेचा रोल जो आहे तो वळणवाट आहे। त्यामुळे त्या ठिकाणचं वळणवाट त्याची रुंदी
कशा प्रकारची असावी, पुन्हा त्यामध्ये काय बदल करता येईल का, या सर्वाचं सर्वेक्षण आता केलं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता रेल्वेकडनं कशा प्रकारच्या आणखीन उपाययोजना केल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरात, TV9 मराठी, मुंब्रा. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.